नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डी पाटील सर आपणा सर्वांचं संस्कृत अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर हार्दिक स्वागत करतो। तर बघा, आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो आपणाला संस्कृत अष्टमी कक्षा 8.7 संबोधनम हा जो काही घटक आपल्या इयत्ता 8वीच्या पाठ्यपुस्तकामध्ये देण्यात आलेला आहे, तर या घटकाविषयी आपणाला या व्हिडिओमध्ये माहिती बघायची आहे। तत्पूर्वी मी सांगू इच्छितो आपणा सर्वांना मित्रांनो की तुम्ही जर आमच्या या यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि अशाच प्रकारचे व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळण्यासाठी बेल प्रेस आयकॉन करा। तर बघायचं आहे 8.7 संबोधनम। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, 8.7 संबोधनम आतापर्यंत आपण प्रथमा ते सप्तमीपर्यंत जे काही विभक्त्या जे आहेत तर त्या विभक्त्याविषयी आपल्या पाठ्यपुस्तकातल्या पाठामध्ये माहिती बघितलेली आहे। तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपणाला जे काही आपली 8वी विभक्ती आहे ती म्हणजे कोणती आहे, या संबोधनम याविषयी आपणाला काय करायचे आहे, माहिती बघायची आहे। तर बघा, संबोधनम म्हणजे काय बरं? मग आता संबोधनम म्हणजेच काय? हाक मारणे। संबोधनम म्हणजेच काय? हाक मारणे। बघा, आपण एक वाक्य बघू त्या मराठी याच्यामधलं, मराठी विषयामधलं की रमेश बाळा उठ। या वाक्यामध्ये जे काही रमेश आणि बाळा हे जे काही दोन्ही जे काही शब्द जे आहेत तर ती काय आहेत, संबोधन विभक्तीचे काय आहेत, रूपे आहेत। बघा, संस्कृतमध्ये या विभक्तीची रूपे कशी आहेत, त्याचा वापर कसा करतात, याची ओळख या पाठामध्ये आपणाला करून घ्यायची आहे। बघा, प्रथमा विभक्तीच्या रूपापेक्षा संबोधनाची वेगळी असलेली रूपे आपण लक्षात घेतली पाहिजेत। आणि प्रार्थनापर आपण पाठातील म्हणतो की वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ, अशा प्रकारचा आपण काय करत असतो, प्रार्थनामध्ये वाक्य ही म्हणत असतोच। त्याचबरोबर देव ही संबोधनाची जे काही रूपे जे येतं तर ती रूपे ही कशी होतात हे आता आपल्याला काय येईल, या ठिकाणावरून हा पाठ शिकल्यानंतर आपल्याला काय येईल, लक्षात येईलच। तर बघायचं मित्रांनो आपल्याला 8.7 संबोधनम। मग आता बघा, या ठिकाणी तुम्हाला काही वेगवेगळ्या प्रकारचे डायलॉग या ठिकाणी देण्यात आलेले आहेत डायलॉग बॉक्समध्ये। बघा, याच्यामध्ये सुरुवातीला दिलेला आहे रे विनय कुत्र गच्छसी। मग आता रे विनय, रे म्हणजे काय? अरे, आपण काय म्हणतो, रे, रे म्हणजेच काय या ठिकाणी, अरे, अरे विनय कुत्र गच्छसी। मग आता विनय काय आहे, एका मुलाचं नाव आहे आणि विनय जे काही शब्द जे आहे तर तो काय आहे, पुल्लिंगी आहे, बरोबर। मग आता कुत्र गच्छसी, कुत्र गच्छसी म्हणजेच काय, कोठे जातोस। गच्छसी म्हणजे काय, जाणे, बरोबर। मग आता काय म्हटलेलं आहे, रे विनय कुत्र गच्छसी। मग या ठिकाणी तुम्हाला जो काही विनय मी तुम्हाला आत्ताच सांगितलेला आहे की आपण जेव्हा प्रत्येक पाठ शिकत असतो तर एका पेजवरती काय करा, सगळ्यांनी देव शब्द, माला, वन आणि नदी हे जे काही 3 महत्त्वाचे जे काही शब्द जे या ठिकाणी नामावली आपल्या भाषासूत्रम 2 मध्ये देण्यात आली आहे तर ती काय करा, एका कागदावर लिहून ठेवा। आणि त्याचप्रमाणे आपल्या इयत्ता 8वी मधील पूर्ण जे काही शब्द जे आहेत तर ती काय करत असतात, चालत असतात। तर बघा, या ठिकाणी विनय, विनय कोणता आहे, मग स्त्रीलिंगी आहे का पुल्लिंगी आहे, पुल्लिंगी आहे, बरोबर। मग आता विनय, मग आता विनय आहे तर विनय कशाप्रमाणे चालेल, देव या शब्दाप्रमाणे किंवा देव या नामाप्रमाणे चालेल। मग आता संबोधनम एकवचनम काय आहे, हे देव आहे, म्हणजे या ठिकाणी काय होतं, रे विनय। मग या ठिकाणी तुम्हाला मला सांगायचं असे आहे की संबोधनमध्ये काय आहे तर प्रत्यय हे देव, हे देवो, हे देवाह, अशा प्रकारचे काय आहेत, हे आहेत शब्द आहेत, प्रत्यय आहेत। मग याप्रमाणे काय आहे, संबोधनम एकवचनमध्ये काय आहे, देव आहे। मग या ठिकाणी काय आहे, विनय। मग काय म्हटलेलं आहे, रे विनय कुत्र गच्छसी, म्हणजे अरे विनय कोठे जातोस, ठीक आहे।
आता बघा त्यानंतर दुसरं वाक्य या ठिकाणी देण्यात आलं आहे की आई उमेश सम्यक गायसी. एक जे काही पुरुष जे आहे तर तो पुरुष या मुलाला म्हणतो की आई उमेश सम्यक गायसी. मग आता आई म्हणजेच काय, या ठिकाणी हाक मारण्यासाठीच वापरण्यात आलेला शब्द आहे आई उमेश. आई उमेश म्हणजे अरे उमेश सम्यक गायसी. सम्यक म्हणजेच काय, छान, आणि गायसी म्हणजेच गातोस. लक्षात. तर उमेश सुद्धा कोणत्या लिंगी आहे, पुल्लिंगी आहे, म्हणून हा सुद्धा काय आहे, देव या शब्दाप्रमाणे चालतो. बरोबर. मग आता संबोधनमचं एकवचन काय आहे, हे देव. मग या ठिकाणी काय आहे, उमेश. आई उमेश सम्यक गायसी म्हणजे अरे उमेश छान गातोस. लक्षात. आता बघा त्यानंतर परत आपल्याला खाली देण्यात आलेलं आहे की भो छात्राह यूयम उत्तरानी लिखत. बघा या ठिकाणी तुम्हाला देण्यात आलं आहे, एक शिक्षक म्हणतात की भो छात्राह यूयम उत्तरानी लिखत. म्हणजे काय बरं. मग आता बघा या ठिकाणी भो छात्राह यूयम उत्तरानी लिखत म्हणजे काय, हे विद्यार्थ्यांनो तुम्ही उत्तरे लिहित आहात. काय म्हटलेलं आहे, हे विद्यार्थ्यांनो तुम्ही उत्तरे लिहित आहात. मग आता एक शिक्षक जे आहे तर काय होतं, भरपूर सारे विद्यार्थी येतं. या ठिकाणी तुम्हाला जे देण्यात आलं आहे पूर्ण हे जे वाक्य हे काय येतं, बहुवचनी आहेत. मग आता छात्राह म्हणजेच काय, पूर्ण विद्यार्थी. बरोबर. मग तशाच प्रकारे संबोधनमचं बहुवचन काय आहे, हे देवाह. देव 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 देवाह. या ठिकाणी दिले तुम्हाला छात्राह. भो छात्राह यूयम उत्तरानी लिखत म्हणजे काय, हे विद्यार्थ्यांनो तुम्ही उत्तरे लिहित आहात. ठीक आहे. आता बघा त्यानंतर परत एक या ठिकाणी एक डायलॉग बॉक्स देण्यात आहे, त्याखाली देण्यात आलेला आहे हे महिला आपण मात्र. बघा या ठिकाणी हे महिला आपणम अत्र. बरोबर. मग आता हे महिला म्हणजे काय आहे, स्त्रीलिंगी आहे. बरोबर. स्त्रीलिंगी काय आहे, माला प्रमाणे. या ठिकाणी महिला, महिला म्हणजे काय, ला आकारांत शब्द आहे. बरोबर. म्हणजे हा काय आपल्या मालाप्रमाणे या ठिकाणी काय करतो, चालतो आहे. मग आता मालाचं काय होतं, हे मालाह होतं. संबोधन बहुवचनी काय होतं, हे मालाह. म्हणजे या ठिकाणी लिहिलं आहे हे महिलाह. बरोबर. नंतर आहे आपणम अत्र. लक्षात. आपणम अत्र म्हणजे काय, आता आपणम म्हणजे काय बरं, आपला मागा शब्द झालेला आहे. आपणम म्हणजेच काय, दुकान. अत्र म्हणजेच येथे. म्हणजे काय म्हटलेलं आहे की अहो महिलांनो दुकान इथे आहे. ठीक आहे. आता बघा त्यानंतर खाली परत तुम्हाला देवाला नमस्कार करताना एक चित्र देण्यात आलेलं आहे. मग काय म्हटलेलं आहे, हे देव अहम नमामी. हे देव अहम नमामी म्हणजे काय बरं. मग आता हे देव अहम नमामी म्हणजे काय, देवा मी तुला नमस्कार करीत आहे. देवा मी तुला नमस्कार करीत आहे. म्हणजे हे देव हे सुद्धा काय, पुल्लिंगी आहे. बरोबर. आणि म्हणून काय आहे, संबोधनचं एकवचन काय होतं, देव या शब्दाप्रमाणे हे देव अहम नमामी म्हणजे हे देवा मी तुला काय करत आहे, नमस्कार करीत आहे. ठीक आहे. आता बघा त्यानंतरचं चित्र आहे आणि डायलॉग बॉक्समध्ये तुम्हाला वाक्य दिले, भोह मिथिले अपि आवाम खेलावह. भोह मिथिले अपि आवाम खेलावह म्हणजे काय बरं. मग आता भो मिथिले अपि आवाम खेलावह. आता हे जे काही आहे तर हे काय तुमचं या ठिकाणी माला याप्रमाणे चालतं. बरोबर. मग काय म्हटलेलं आहे, भोह मिथिले अपि आवाम खेलावह म्हणजे अगं मिथिले आपण दोघी खेळूया का. काय होतो त्याचा अर्थ, अगं मिथिले आपण दोघी खेळूया का. ठीक आहे. अशा प्रकारचं काय होतं या वाक्याचा अर्थ आणि याच्याविषयी काय होईल जास्तीचं स्पष्टीकरण आपल्याला सांगता येईल. तर याच्यानंतर आपला याच्यासाठी आहे एक भाषा अभ्यास. तो भाषा अभ्याससुद्धा कसा सोडवायचा ते आपण या ठिकाणी काय करणार आहोत, बघणार आहोत.
आता बघा त्यानंतर आहे तो एक तुम्हाला प्रश्न दिला आहे भाषा अभ्यासामध्ये, वाक्यानी कृत. वाक्यानी कृत म्हणजेच काय, वाक्य पूर्ण करा. बरोबर. मग आता बघा या ठिकाणी तुम्हाला एक वाक्य दिले, जे की याच्यामध्ये जर बघितलं तर तुम्हाला कोणताही सांगतो, कोणताही प्रश्न सोडवत असताना त्याचं काय करायचं, लिंग आणि वचन ह्या दोन गोष्टी अगोदर काय करायच्या, बघायच्या आणि नंतर त्याचं काय करायचं आहे, उत्तर लिहायचं आहे. बरोबर. मग आता बघा याच्यामध्ये तुम्हाला सुरुवातीला वाक्य दिलं आहे नंबर 1 मध्ये, रिकामी जागा कदा आगच्छसी. बरोबर. काय दिलंय, रिकामी जागा कदा आगच्छसी. बरोबर. मग आता काय पुढे तुम्हाला उदय दिलंय, उदय काय करायचं आहे, जस्याला तसंच या ठिकाणी वापरायचं आहे, कारण उदय काय आहे, पुल्लिंगी आहे. मग आता संबोधनाचं एकवचन काय होतं, हे देव. बरोबर. हे देव म्हणजे या ठिकाणी काय येतं, हे उदय किंवा भो उदय किंवा रे उदय असं जरी लिहिलं तुम्ही तरी चालतं. मग या ठिकाणी लिहायचं हे उदय कदा आगच्छसी. ठीक आहे. बघा आता त्यानंतर आहे तुमचं बालक. बालकाचं सुद्धा काय आहे, एकवचनीच आहे. मग काय लिहिता येईल तुम्हाला या ठिकाणी, नंतर तर तुम्हाला लिहिता येईल भो बालक अपि वयम पठामह. भो बालक अपि वयम पठामह. ठीक आहे. आता बघा त्यानंतर आहे दुसरं याच्यामध्ये धरूत आपण, रे रिकामी जागा शीघ्रम लिखसी खलू. आता या ठिकाणी काय, विनीता आहे. बरोबर. विनीता स्त्रीलिंगी आहे. बरोबर. तो कशाप्रमाणे चालतो, आपल्या मालाप्रमाणे चालतो. मग आता या मालाचं काय आहे, बघा या ठिकाणी मालाचं होतं तुमचं या ठिकाणी हे माले, हे माले, हे माला हो. लक्षात, हे माले, हे माले, हे माला हो. मग आता या ठिकाणी काय येईल बरं, आता बघा या ठिकाणी येतं दुसरं काय, द्विवचन आहे हे माले. बरोबर. आता या ठिकाणी काय येतं, रे विनीते. काय येईल या ठिकाणी, रे विनीते शीघ्रम लिखसी खलू. या ठिकाणी लिहायचे तुम्हाला रे विनीते. मग आता विनीते जसा आहे शब्द तसाच आपल्याला काय करावं लागेल, लिहावा लागेल. अशा प्रकारे लिहायचं रे विनीते. ठीक आहे. बघा आता त्यानंतर तुम्हाला देण्यात आलं आहे की चौथं ते म्हणजे आहे भोह रिकामी जागा यूयम सम्यक नृत्यतः. काय येईल, भोह रिकामी जागा यूयम सम्यक नृत्यतः. आणि रिकामी जागा ठिकाणी काय करायचं, बालिकाचं काय करायचं आहे, योग्य ते रूप आपल्याला लिहायचं आहे. बरोबर. मग आता या ठिकाणी काय येतं, भोह बालिका ह यूयम सम्यक युग्यतः. म्हणजे या ठिकाणी बालिका, बालिका काय आहे तुमचं मालाप्रमाणे चालतं. आणि यूयम, यूयम म्हणजे काय तुमचं बहुवचनी रूप या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे, वापरायचं आहे. बरोबर. आणि म्हणून या ठिकाणी बालिकाचं काय येतं, बालिका ह. मग या ठिकाणी लिहायचं बालिका ह. अशा प्रकारे काय करायचं आहे, भाषा अभ्यास सर्वांनी सोडून घ्यायचा आहे. लक्षात. तर ठीक आहे मित्रांनो, या ठिकाणी आपण थांबूत. हाही व्हिडिओ आपणारा नेमका कसा वाटला तो जरूर मला तुम्ही काय करायचं आहे, कमेंट करून सांगायचं आहे. तर ठीक आहे. आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला जर आवडला तर आपल्या मित्रांना जरूर शेअर करायचा आहे. तर तत्पूर्वी मी सांगू इच्छितो पुनश्च एकदा आपणा सर्वांना की जर कुणी आमच्या या यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि अशाच प्रकारचे व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळण्यासाठी बेल प्रेस आयकॉन करा. कारण बेल प्रेस आयकॉन करणं खूप गरजेचं आहे. जेव्हा जेव्हा मी व्हिडिओ या ठिकाणी अपलोड करील तेव्हा तुम्हाला सर्वात अगोदर आपल्याला काय होतं, नोटिफिकेशन हे मिळालं जातं. म्हणून या ठिकाणी बेल प्रेस आयकॉन करणं खूप गरजेचं आहे. जर हा तुम्हाला व्हिडिओ जर आवडला तर नक्की आपल्या मित्रांनासुद्धा तुम्हाला शेअर करायचा आहे. तुमचे काही जर प्रश्न असतील तर मला कमेंट करून तुम्ही मला नक्की सांगायचं आहे. तर ठीक आहे. या ठिकाणी आपण थांबूत. जयस्तु भारतम, जयस्तु संस्कृतम.